नमस्कार लाडक्या बहिणींनो, धुळ्यातील त्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांची ई-केवायसी चुकली होती किंवा अन्य कारणामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलं होतं, तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। कारण त्या लाडक्या बहिणींना आता थकीत अनुदान म्हणजे थकीत 2 महिन्याचे जे अर्थसहाय्य तर ते अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। काय ही सविस्तर अपडेट आहे, जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे ही अपडेट देण्यात आलेली, तर तीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या हजारो महिलांना केवायसीतील तांत्रिक त्रुटीमुळे अडचणींना सामोरे जावे लागले होते। मात्र आता या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला असून जिल्ह्यातील तब्बल 51,484 अर्जाची प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत करण्यात येणार आहे। जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांकडून केवायसी करताना चूक किंवा चुकीचे पर्याय निवडले गेले, परिणामी अनेक अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट झाले। ही बाब शासनाच्या निदर्शनात आल्यानंतर पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागू नये तसेच उद्देशाने प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जातील माहितीची खातरजमा करणार आहेत। पडताळणी दरम्यान उत्पन्नाचा दाखला, वैवाहिक स्थिती, आधारची संलग्न मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा तसेच बँक खाते सक्रिय आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे। यामुळे महिलांना महाई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयात वारंवार चक्रा मारण्याची गरज भासणार नाही। तसेच केवायसीतील त्रुटीमुळे अनेक महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते हे रखडले होते। आता पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागात निर्माण झालेली चिंता काहीशी दूर झाली आहे। जिल्ह्यात आढळलेल्या त्रुटीचे 4 गटात वर्गीकरण करण्यात आले आहे। यामध्ये 65 वर्षापेक्षा अधिक वय दाखविणारे 5,584 अर्ज, तसेच 21 वर्षाखालील वयाने 2,422 अर्ज, त्यानंतर केवायसी दरम्यान चुकीचा पर्याय निवडलेल्या 41,827 अर्ज आणि लिंगाची चुकीची नोंद झालेल्या 411 अर्जाचा समावेश आहे। एवढ्या मोठ्या संख्येने महिलांच्या हप्ते अडकल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे। लाडक्या बहिणींनो, केवायसी दरम्यान विचारण्यात आलेल्या तुम्ही सरकारी नोकरीत आहात का किंवा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे का अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांकडून चुकून किंवा चुकीचे बटन दाबले गेले होते। प्रत्यक्ष पडताळणीमुळे हा गोंधळ दूर होण्यास असून कोणावरही अन्याय होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांचे रखडलेले हप्ते मतदानापूर्वी जमा करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते, अशी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। या निर्णयामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले असून शासनाच्या या पावलांचे स्वागत केले आहे। पात्र लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांना आवश्यक सहकार्य करावे, कोणाचेही हप्ते विनाकारण थांबवले जाणार नाही असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण आता अंगणवाडी सेविका तुमचं प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन करणार आहेत की तुमच्याकडे सर्व पुरावा डॉक्युमेंट, त्यानंतर तुमची जेही एज प्रूफ डॉक्युमेंट असतील तर ते सगळे बरोबर आहे की नाही, आणि तुम्ही जरी खरोखर लाडकी बहीण योजनेसाठी पात्रधारक असतील तर तुम्हाला जेवढी हप्ते आतापर्यंत मिळाले नाही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा, तर ते एकासोबत तुम्हाला देण्यात येऊ शकतं। तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट ही समोर येत आहे। आता तुमच्या मनात एकही प्रश्न पडला असेल की अंगणवाडी सेविका आमच्याकडे कधीपर्यंत येतील, जरी 2-3 दिवस वाट पहा, जरी अंगणवाडी सेविका तुमच्याकडे आल्या नाही तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांच्याकडे सबमिट करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।